शिवसेनेसाठी अनेक मराठी लोकांनी आपलं रक्त सांडलं। अनेक शिवसैनिकांच्या पत्नीचं कुंकू पुसलं गेलं, मात्र त्याची माहिती उद्धव ठाकरेंना नसल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे। कोकणी माणसांनी शिवसेना वाढवली, मात्र त्याच कोकणातील नेतृत्व संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केल्याचा आरोप रामदास कदम। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्वोच्च पद हे जयंत पाटील यांना मिळणार असल्याचं मोठं विधान अमोल कोल्हे यांनी केलं। सांगलीतील सर्व उमेदवार निवडून आणा असं आवाहन त्यांनी केलं। सांगलीतल्या शिराळ्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हे बोलत होते। प्रत्येक उमेदवार महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय येत्या 8 दिवसांमध्ये होईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे। सरकारमध्ये बसलेले लोक ज्या पद्धतीनं भेटवस्तू वाटतायत ते पाहता दिवाळी सुखाची होणार असल्याचं मिश्किल टोला त्यांनी लगावला। सांगलीच्या शिराळ्यातल्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये पाटील बोलत होते। सांगलीतल्या शिराळामध्ये शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली। महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकार अपयशी ठरलंय आणि मवियाचं सरकार सत्तेत आलं तर महिलांच्या केसांनाही धक्का लागणार नाही असं जयंत पाटील म्हणाले। वाशीमध्ये शिवसेनेतील इच्छुक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांची भेट घेतली। विधानसभेसाठी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी अशी मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंकडे केली। पालघरच्या वाडा इथं ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला। मेळाव्यामध्ये भिवंडी, ग्रामीण, शहापूर आणि विक्रमगड या मतदारसंघातील शेकडो भाजप शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला। जिल्ह्यामध्ये आणखी काही मोठे प्रवेश पक्षामध्ये होतील असा विश्वास पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केला। रत्नागिरीतील भांबेड जिल्हा परिषद गटाच्या 18 गावातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे पक्षामध्ये प्रवेश केला। पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला। सर्व पदाधिकाऱ्यांना आदराची वागणूक मिळेल। परिवर्तन ही काळाची गरज ओळखून तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो असंही यावेळी उदय सामंत म्हणाले। आजपासून पुन्हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरू झालेल्या सलग 3 दिवस बैठका घेऊन महाविकास आघाडी जागा वाटप अंतिम करणार आहे आणि दसऱ्या दरम्यान ज्या जागांवर अंतिम निर्णय झालाय त्या जागांचं वाटप जाहीर केलं जाईल। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत। राज ठाकरेंच्या नेतृत्वात पुण्यामध्ये बैठकांची मालिका असणार आहे। मनसेच्या पश्चिम विभागाची बैठक सकाळी 10 पासून सुरू होणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची ही महत्त्वाची बैठक असेल। संभाजीनगरमध्ये आज बौद्ध लेणी बचाव समितीनं मोर्चाचं आयोजन केलं। मोर्चासाठी राज्यभरातून बौद्ध बांधव येणार आहेत, त्यामुळे संभाजीनगरमध्ये सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। सकाळी 11 वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा महामोर्चा निघणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। अमित शहांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे। देशातील 8 राज्यातील नक्षलग्रस्त भागाच्या मुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा चर्चा करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरमधल्या मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी 2 दिवस दौऱ्यावर येणार आहेत आणि पंढरपूर, मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातल्या विविध कार्यक्रमांना फडणवीस हजेरी लावणार आहेत। अक्कलकोटमधली जाहीर सभा, लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित असतील। तर फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातल्या आंधळ गावामध्ये विविध विकास कामांचा आज शुभारंभ होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। लोणंदमध्ये विकास कामांचं भूमिपूजन आहे, त्यानंतर खंडातल्या विकास कामांचं भूमिपूजन आहे। वाईमध्ये जनसंवाद यात्रा आहे। यावेळी महिला आणि कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा होणार आहे। लोणंदच्या दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत जातील। संध्याकाळी 6:30 वाजता अजित पवारांनी व्यापारी मेळाव्याचं आयोजन केलंय। रात्री 8 वाजता बारामती क्लबमध्ये बिल्डर असोसिएशनच्या मेळाव्याला ते मार्गदर्शन करतील। अहमदनगर शहराचं अहिल्यानगर असं नामांतर झाल्यानंतर महापालिकेनं अंमलबजावणी आता सुरू केली आहे आणि अहमदनगर मनपाची जुनी इमारत, प्रभाग कार्यालय आणि आरोग्य केंद्राचं नाव आता बदलण्यात आलंय। मनपाच्या जुन्या कार्यालयावर अहिल्यानगर महापालिका, अहिल्यानगरमध्ये सुस्वागतम असं नामांतर करण्यात आलंय। एसटीच्या ताफ्यामध्ये 2500 नव्या डिझेल एसटी बस दाखल होणार आहेत। पुढच्या वर्षी या स्वमालकीच्या बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। एसटी महामंडळाला सतत नफ्यात ठेवण्यासाठी NFBR यासारख्या पर्यायी माध्यमातून महसूल मिळवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत। मुंबईकरांचा भुयारी मेट्रोचा प्रवास आजपासून सुरू होतोय। सकाळी 11 वाजता मुंबईतलं पहिली भुयारी मेट्रो धावणार आहे।
कुलाबा वांद्रे सिप्स भुयारी मेट्रो 3 या मार्गिकेतल्या आरे ते बीकेसी टप्प्याचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं आणि आजपासून हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होतोय. पालघरच्या किनारपट्टीवरील सुरक्षा आता आणखी बळकट होणार आहे. लवकरच पालघर पोलिसांच्या पथकात 4 स्पीड बोट, 4 ट्रॉलर्सचा समावेश होणार आहे आणि सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी सरकारकडून या बोटी दिल्या जाणार आहेत. कास फिरायला आलेल्या पर्यटकांना साताऱ्यातल्या विद्यार्थ्यांसह नागरिकांनी कचरा न करण्याची विनंती केली आहे. हरित सातारा ग्रुपनं ही मोहीम राबवली आहे. हातात फलक घेत कास पाहायला येणाऱ्या पर्यटकांना कचरा न करण्याचं आवाहन केलं. परभणीच्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या वादग्रस्त दुकानांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयानंतर बाजार समितीनं ही कारवाई केली. यावेळी अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवत गाळेत जमीनदोस्त करण्यात आली. गेल्या 9 महिन्यामध्ये मुंबईत डेंग्यूचे 12 बळी गेले. राज्यामध्ये गेल्या 9 महिन्यामध्ये डेंग्यूनं 31 जणांचा बळी घेतला. या आजाराच्या जनजागृतीसाठी मुंबईमध्ये भाग मच्छर भाग जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली. मात्र तरीही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन पालिकेनं केलं. यवतमाळच्या उमरखेडमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून नवरात्रीनिमित्तानं दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली. दौड पथकातील युवती आणि दौडीतील सहभागी तरुणांचं नागरिकांनी पुष्पवृष्टी करून आरती करून स्वागत केलं. यावेळी दौडीमध्ये देशभक्तीपर गीतं पोवाडे म्हणण्यात आली. मुंबईच्या माहीम परिसरात रहिवासी इमारतीला आग लागली. मोईन हाईट्स या इमारतीच्या 4थ्या मजल्याला आग लागली. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. साताऱ्यातल्या पारगावमध्ये पुणे बंगळुरू महामार्गावर चालत्या कारला भीषण आग लागली. कारमधून धूर येऊ लागल्यानं सर्व प्रवासी लगेच कार बाहेर पडले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. वाशीमध्ये सोयाबीनच्या गंजीला अज्ञातानं आग लावली. मंगरुळपीर तालुक्यातल्या हिरंगी शेत शिवारामध्ये घटना घडली. आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं. सर्व गंजीच खाक झाली नाही. राज्यात परतीच्या पावसाला तर सुरुवात झाली आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्यामध्ये येतात आणि त्यामुळे 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरपर्यंत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून याबाबतची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परतीच्या पावसानं रत्नागिरी रेल्वे स्थानकाला झोडपलं. पावसामुळे स्टेशन सुशोभीकरणाची पार दैना झाली. पावसामुळे छताला लावलेले पीओपी खाली कोसळले. दरम्यान प्रवासी या ठिकाणी उभे नसल्यानं कोणालाही काही झालं नाही. नवीन होत असलेल्या कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाला पावसाचा मोठा फटका बसला. थायलंडच्या चियांगमध्ये पुराचा कहर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसाचं पाणी अनेक भागात शिरलं. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं. या ठिकाणी नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. राजस्थानच्या अजमेरमध्ये दसऱ्यासाठी रावणाचे पुतळे बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर रावणाचं दहन करण्याची परंपरा असते. त्यासाठी पुतळे तयार होत आहेत. तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये हवाई दलाचा एअर शो पाहण्यासाठी आलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला. 200 जण बेशुद्ध झाले. हवाई दलानं एअर शो पाहण्यासाठी 15 लाख नागरिकांना एकत्र करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं नियोजन केलं होतं. या ठिकाणी प्रचंड गर्दी आणि उन्हाचा तडाखा वाढल्यानं ही घटना घडली. पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला. कराची विमानतळाजवळ हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. दहशतवाद्यांनी चीनी ताफ्यावर हल्ला केला. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. 8 जण जखमी झाले. हल्ल्यानंतर गाड्यांना भीषण आग लागली. या हल्ल्याची बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने जबाबदारी घेतली. परभणीच्या सेलूमध्ये अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर तिच्या सासरी बळजबरीनं अत्याचार करण्यात आला. पतीकडून तिला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात मुलीच्या फिर्यादीवरून आई, वडील, पती, सासू सासऱ्यांच्यासह 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परभणीत सेलूमध्ये कॉलेजमधून घरी परतणाऱ्या मुलीवर मद्यपीनं अत्याचार केला. घराचं कुलूप काढून घरात शिरत असताना मद्यपीनं तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणात मद्यपीविरोधात सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीला लगाम कधी बसणार असा सवाल नागरिक विचारतात.
पुण्यामधल्या बोबदेव घाटात सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. पोलिसांनी आतापर्यंत बोबदेव घाट परिसरात गेलेल्या 3000 मोबाईल धारकांची माहिती संकलित केली आहे आणि 200हून अधिक सराईतांची चौकशी करण्यात येणार आहे.